नमस्कार मित्रांनो. एक ना भले मोठे जंगल असते. त्या जंगलात ना सर्व प्राणी आनंदाने राहत असतात. जंगलामध्ये प्राण्यांना, पक्ष्यांना खाण्यासाठी फळे, पिण्यासाठी पाणी असते. जंगलामध्ये उंच उंच झाडे असतात, नदी असते, तळे असतात. तर एक दिवस काय होते मित्रांनो माहिती आहे का? त्या जंगलामध्ये एक राक्षस येतो. तो राक्षस इतका भयानक असतो की जो कोणी प्राणी त्याला दिसेल ना त्याला तो खाऊन टाकतो. त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी घाबरतात व ते जंगलाच्या राजाकडे म्हणजेच वाघाकडे जातात व राक्षसाबद्दल वाघोबाला सांगतात. मग वाघ विचार करतो की राक्षस जर असा सर्व प्राण्यांना खायला लागला तर जंगलातील प्राणी नष्ट होतील व आपला जंगल ओस पडेल. म्हणून त्यावर वाघ सर्वांना एक उपाय सुचवितो. तुम्ही सर्व माझे ऐकाल का? मी सांगेल तसं कराल का? तर सगळे प्राणी हो म्हणतात. तर वाघ म्हणतो, मी सांगेल तसे करणार असाल तर मी तुम्हाला उपाय सुचवितो. तर सर्व प्राणी हो म्हणतात. तर वाघ म्हणाला, आपण जर काही दिवसाकरता जंगलात फिरलो नाही, आपल्या घरातच राहिलो तर राक्षसाला खाण्यासाठी काही मिळणार नाही. तर त्याला काही खाण्यासाठी मिळणार नाही तर तो इथून निघून जाईल किंवा नाहीतर मरून पण जाईल उपाशी राहून. तर सर्व प्राणी म्हणतात, ठीक आहे वाघोबा, आम्ही आमच्या घरातच राहू व तो गेल्यानंतर मग आपण बाहेर येऊ. वाघाचे बोलणे सर्वांना पटते व सर्व आपापल्या घरामध्ये लपून बसतात. काही दिवसानंतर राक्षसाला खाण्यासाठी कोणीही न मिळाल्यामुळे निराश होऊन तो निघून जातो व जंगलातील प्राण्यांवरील संकट पण निघून जाते. मग वाघ राक्षस निघून गेल्यानंतर सर्वांना सांगतो की राक्षस इथून निघून गेलाय. आता आपण बाहेर निघू शकता आणि आनंदाने जगू शकता.